पेरत असतात तेच उगवत असतं. तुम्ही जे देत असतात तेच तुम्हाला माघारी मिळत असतं. तुम्ही इतरांशी जसे वागतात तसेच इतर तुमच्याशी वागत असतात. हा सगळ्यात मोठा आणि महत्वाचा जीवनाचा नियम आहे. त्यामुळे मला कौतुक एवढ्यासाठी वाटतं की आपण उत्तम ते द्यावं, आपण सर्वोत्तम ते द्यावं, आपण सर्वोत्कृष्ट ते द्यावं, आपण सर्वोच्च ते निर्मावं. ही मानसिकता जर निर्माण झाली तर उद्भवणारं, उगवणारं, निर्माण होणारं प्रत्येक कार्य हे उत्तम, सर्वोत्तम, सर्वोत्कृष्ट आणि सर्वोच्चच असेल. ही सगळ्यात मोठी भूमिका त्याच्या पाठीमागे आहे. मी विष्णू मानेंचं कौतुक एवढ्यासाठी करतो की खरं तर आता जागतिक स्पर्धेत टिकणारी आणि पण चिल्लर असणारी आमची पोरं तयार न करता ही पोरं जगाच्या बाजारपेठेत बंद्या रुपयासारखी खणखणली पाहिजेत. यासाठी त्यांचा जो हा प्रयत्न आहे तो खरं तर सगळ्यात महत्वाचा आहे. आम्ही गुणवत्ता 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 असं सातत्यानं म्हणत असतो, पण गुणवत्ता म्हणजे नेमकं काय? गुणवत्ता कुठली गृहीत धरणार तुम्ही मार्कांची गुणवत्ता गृहीत धरणार, तुम्ही शैक्षणिक गुणवत्ता गृहीत धरणार, तुम्ही भौतिक गुणवत्ता गृहीत धरणार, तुम्ही शारीरिक गुणवत्ता गृहीत धरणार, तुम्ही सांस्कारिक गुणवत्ता गृहीत धरणार, तुम्ही व्यवहारिक गुणवत्ता गृहीत धरणार, तुम्ही सामाजिक गुणवत्ता गृहीत धरणार. कुठली गुणवत्ता? आमची मुलं नेमक्या कुठल्या गुणवत्तेने आम्ही घडवतो आहोत याचा विचार प्रामुख्याने आपल्याला करायला हवा. सर्वगुण संपन्न असणं म्हणजे नेमकं काय आणि बुद्धिमान असणं म्हणजे नेमकं काय याचाही वापो खरं तर आम्हाला नीटपणे करता आला पाहिजे. पदवी घेतलीये पण त्याला व्यवहारात जर कळत नसेल तर त्याच्या त्या पदवीचा नेमका उपयोग काय याचा विचार आपल्याला प्रामुख्याने करता आला पाहिजे. एखाद्याकडे पदवी नसेल पण व्यवहार ज्ञान उत्तम असेल तर तो जगाच्या बाजारपेठेत कुठेही कसाही तग धरू शकतो. ही सगळ्यात मोठी वास्तविकता आहे. पहिल्यांदा ठरवून घ्या की आम्हाला आमच्या विद्यार्थ्याला, आमच्या मुलाला, आमच्या पाल्याला नेमकं घडवायचं आहे काय. हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे. आमच्या शिक्षणानं आमची मुलं डॉक्टर जरूर बनली, आमच्या शिक्षणानं आमची मुलं इंजिनियर जरूर बनली, पण हे डॉक्टर किडण्या चोरणारे ठरले. हे इंजिनियर जे पूल बांधतात त्या पुला खालून पाणी जाण्याच्या ऐवजी पाण्यातून पूल वाहून जायला लागले. मला प्रश्न पडला, शिक्षणानं डॉक्टर इंजिनियर घडवला पण शिक्षण आमच्या मुलाला माणूस घडवायला कमी पडलं. ही सगळ्यात मोठी वास्तविकता आहे. एक वेळ तो डॉक्टर नाही झाला तरी चालेल पण तो उत्तम माणूस होणं ही पहिली प्राथमिकता आपण सगळ्यात महत्वाची ठेवायला हवी. मला वारंवार वाटतं की एक वेळ अडाणी असलेलं उत्तम, अज्ञानी असलेलं उत्तम, कारण अडाणी चोर फक्त रेल्वेचे रूळ गायब करतो पण शिकलेला चोर अख्खी रेल्वेच गायब करतो. हा सगळ्यात मोठा फरक आहे. त्यामुळे निश्चितपणे आम्ही साधतो काय आहोत याचा विचार, याचं मोल आम्हाला निश्चितपणे करता आलं पाहिजे. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. काळ बदलतोय, वेगानं झपाट्यानं आम्ही पुढे जातो आहोत. खरं तर प्रत्येक काळाला स्वतःच एक नामाभिधान प्राप्त असतं. त्याला पूर्वी आम्ही युग असं म्हणायचो, कधी त्रेतायुग, कधी द्वापार युग वगैरे वगैरे अशी युग उलटत आता आम्ही डिजिटल युगामध्ये आलो. ही सगळ्यात मोठी वास्तविकता आहे. पण या डिजिटल युगामध्ये प्रवेश करताना स्पर्धा तितकीच वाढली, अफाट झाली. करिअर म्हणजे नेमकं काय, आयुष्य म्हणजे नेमकं काय, यश म्हणजे नेमकं काय, या सगळ्या गोष्टी प्रचंड मोठ्या प्रमाणात व्यापक झाल्या. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आता या डिजिटल युगामध्ये आमची माणसं सुद्धा डिजिटल तर होत नाहीत ना असा प्रश्न पडावा, अशी काहीशी परिस्थिती निर्माण झाली. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. पूर्वी नवीन कॉम्प्युटर विकत घेतला की कॉम्प्युटरवाला आम्हाला सांगायचा की त्याच्यात धूळ जाऊ नये म्हणून तो बंदिस्त खोलीतच ठेवायला हवा. खोलीत एअर कंडिशन असायलाच हवं, त्याच्यात पाणी जाऊन उपयोग नाही, त्याच्यात कुठली धूळ हवा जाऊन उपयोग नाही. म्हणजे त्या कॉम्प्युटरला इतकं जपून ठेवायचं आणि मग तो वापरायचा. मला कधी कधी प्रश्न पडतो, आमची मुलं सुद्धा आता कॉम्प्युटर सारखीच तर झाली नाहीत ना. आम्ही सुद्धा त्यांना बंदिस्त खोल्यामध्ये ठेवतो, त्याला धुळीची अलर्जी असते, त्याला वाऱ्यात जाऊ देत नाही, त्याला पावसात जाऊ देत नाही. म्हणजे डिजिटल युगामध्ये राहता आमची मुलं सुद्धा आम्ही डिजिटल तर करून टाकत नाही ना असा प्रश्न खरं तर साहजिक पडतो. आता घराबाहेर आल्यावर दार ठोठवायचे सुद्धा कुणी कष्ट घेत नाही. मुलगा मोबाईलवरनं, व्हॉट्सअपवरनं आईला मेसेज करतो, आई बाहेर आलोय, दार उघड. मला प्रश्न पडतो, इतके आपण डिजिटल होत आहोत का? मदर्स डे, फादर्स डे व्यक्त करतो पण त्या भावना फक्त फेसबुक, व्हॉट्सअप, इंस्टाग्रामवर जर व्यक्त होत असतील आणि समोरासमोर आमची मुलं जर आईला जवळ घेत नसतील किंवा आईच्या भावनांची कदर करत नसतील तर त्या नेमक्या डिजिटल युगामध्ये आम्ही नेमकं साधतो काय आहोत याचा विचार होणं सुद्धा अत्यंत महत्वाचं आहे. खरं तर ज्या काळात पोरं शिकली नव्हती त्या काळात माझ्या महाराष्ट्रात एकही वृद्धाश्रम नव्हता, पण ज्या काळात माझ्या महाराष्ट्रातली मुलं शिकली त्या काळात मात्र तालुक्याला वृद्धाश्रमांची निर्मिती झाली. ही वस्तुस्थिती आपण नाकारू शकत नाही. जा एखाद्या वृद्धाश्रमात अनेक म्हातारी जोडपी तुम्हाला खिदमत पडली दिसतील. सहज एखाद्या म्हाताऱ्याला प्रश्न विचारा, तुमची पोरं
मुलं काय करतात, त्या वृद्धाश्रमातला म्हातारा तुम्हाला सांगेल, माझा पोरगा डॉक्टर आहे, माझा पोरगा इंजिनियर आहे, माझा पोरगा वकील आहे, माझा पोरगा प्राध्यापक आहे. पण त्या वृद्धाश्रमातला एकही वृद्ध तुम्हाला असं नाही म्हणणार की माझा मुलगा अडाणी शेतकरी आहे. कारण अडाण्या शेतकऱ्याचे आई बाप कधीच वृद्धाश्रमात जात नाही. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. मग आम्ही आमची पोरं शिकवतो म्हणजे नेमकं घडवतो काय, हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. जी मुलं स्वतःच्या आई वडिलांना सांभाळू शकत नाही, ती पोरं समाज काय सांभाळणार, ती पोरं राष्ट्र काय सांभाळणार, हा सगळ्यात महत्वाचा चिंतनाचा आणि चिंतेचा विषय झालाय. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. डिजिटल याचा अर्थ भावनेनं कोरडं होणं आहे का? डिजिटल याचा अर्थ आम्हाला कुणाबद्दल प्रेम स्नेह माया जिव्हाळा न वाटणं असं आहे का? डिजिटल याचा अर्थ आम्ही फक्त व्यावहारिक यंत्रवत जगणं असा नेमका त्याचा अर्थ आहे का? एखाद्याचं दुःख बघून आमच्या डोळ्यात जर अश्रू येणारच नसतील तर आम्ही माणूस आहोत की दगड आहोत असा प्रश्न आम्हाला पडतो. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे रस्त्यावर अपघात झाल्यावर त्या अपघातग्रस्ताला मदत करण्याच्या ऐवजी त्याचे फोटो काढण्याकडे आमचा कल वाढणं, याला मी डिजिटल युग म्हणणार आहोत का, याचा सुद्धा प्रश्न आम्ही कधीतरी स्वतःला विचारला पाहिजे. आम्ही आमची मुलं यंत्र करत नाही ना, त्यांच्या मशीन्स तर होत नाहीत ना, हे सुद्धा अत्यंत जाणीवपूर्वक पाहणं ही सगळ्यात महत्वाची गरज आहे. युग बदलू शकत नाही, प्रगती होतच राहणार. विज्ञान नव्या नव्या कल्पना संकल्पनांचा उदय करत आणखी नवं तंत्रज्ञान तुमच्या पुढ्यात आणूनच ठेवणार. याचा अर्थ ते तंत्रज्ञान वाईट आहे का, ती यंत्र वाईट आहेत का? नाही, हे होतच राहणार. पण त्याचा योग्य वापर कसा करायचा याचं मार्गदर्शन जर आम्ही दिलं नाही तर दुर्दैवानं पिढी भरकटल्याशिवाय राहणार नाही. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. परवा एका मुलाला विचारलं, अरे म्हटलं काय खेळबिळ खेळतोस का? म्हटलं सगळे खेळ खेळतो, क्रिकेट खेळतो, फुटबॉल खेळतो, व्हॉलीबॉल खेळतो, बॅडमिंटन खेळतो. म्हटलं एवढे सगळे खेळ खेळतो, दिवसभर मैदानावरच असतोस का काय? मला मैदानावर नाही, मोबाईलवर खेळतो. हे डिजिटल युग आहे का? आमची मुलं मैदानावर जाणारच नसतील तर त्याच्या शरीराचा विकास होईल कसा, हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे. पूर्वी आईला पोरग मैदानावरनं उडून आणायला लागायचं, चल अभ्यास कर. आता वडील पोराला घराबाहेर उडून आणतात, जा बाहेर फिर, मैदानात खेळ. काय प्रकार आहे? म्हणजे व्यायामाच्या अभावानं खरंच आमची मुलं यंत्र मशीन्स होत आहेत का याचं चिंतन मंथन. जर एक्सपायरी डेट कुठलंही मशीन घेतलं तर त्याला येते. दुर्दैवानं आमच्या पोरांची एक्सपायरी डेट आम्हाला आधीच कळू नये अशी परिस्थिती निर्माण होते की काय असं युग आम्ही निर्माण करतो आहोत. ही सगळ्यात मोठी शोकांतिका. काळ बदलतोय, नव्या काळाला सामोरं जाताना जुनं जे सोन आहे ते आम्ही उचललंच पाहिजे, बदल स्वीकारलाच पाहिजे. पण किती आणि कसा याचं चिंतन मंथन सुद्धा झालं पाहिजे. पूर्वी आम्ही टोपीवाल्याची गोष्ट सांगायचो. एक टोपीवाला होता, तो जंगलात जायचा. एके दिवशी दुपारचा जाता जाता जंगलातनं जेवण करून झोपला. मला क्षणभर विश्रांती घेऊया, ताजे तवाने होऊया, मग टोप्या विकायला पुढच्या गावी जाऊया. झोपला तो झोपला. उठल्यावर बघितलं पेटीतल्या टोप्या गायब. शोधाशोध केली, वर बघितलं, लक्षात आलं माकडाने टोप्या घातल्या. मग त्या टोप्या मिळवण्यासाठी त्याची धडपड सुरू झाली. बराच वेळ प्रयत्न केला आणि शेवटी काहीच होत नाही म्हणून वैतागानं संतापानं स्वतःच्या डोक्यावरची टोपी काढली आणि खाली आपटली. त्याची तीच कृती सगळ्या माकडांनी केली. डोक्यावरच्या टोप्या काढल्या, खाली आपटल्या. आम्हाला ही गोष्ट सांगितली. नव्या पिढीसाठी आता त्याचा पुढचा भाग आलाय. हा टोपीवाला वृद्ध झाला, नंतर त्याचा नातू या व्यवसायात आला. मग व्यवसायाला सुरुवात करण्यापूर्वी आजोबानं काय अनुभवाचे बोल त्याला द्यावेत म्हणून जवळ बोलावलं आणि सांगितलं, बाळा व्यवसायाला सुरुवात करतोय, 4 गोष्टी सांगतो. हे बघ, आपलं जे क्षेत्र आहे मार्केटिंगचं, टोप्या विकायचं, ते इकडं या रस्त्यानं जावं लागतं. त्यामुळे तुला जंगल लागणारच. आणि तेवढं चालून गेल्यावर तिथं दुपार होते, भूक लागते, त्यामुळे तू तिथं जेवायला बसणारच. जेवण झाल्यावर थोडीशी सुस्ती शरीराला येणारच. त्यामुळे तू तिथं कलनशील निश्चितपणे, काही हरकत नाही, विश्रांती घे. पण विश्रांती घेतल्यानंतर जेव्हा उठून बघशील तेव्हा तुझ्या पेटीतल्या टोप्या गायब झालेल्या दिसतील. हे बघ, गोंधळून जाऊ नको, गडबडून जाऊ नको, घाबरून जाऊ नको, शांत राहा, संयम ठेव, नियंत्रण ठेव स्वतःवर. शांतपणे वर बघ, झाडावरच्या माकडाने टोप्या पळवल्या असतील. आता त्यांनी टोप्या पळवल्यात म्हणून आणखी गडबडून जाऊ नकोस. मी सांगतो तेवढं फक्त कर. तू जसं जसं करशील तसं तसं ती माकडं करतील. मग काय कर, तू पहिल्यांदा जरा त्यांना हातवारे कर, मग माकडं हातवारे करतील. मग जरा तू उड्या मार, टोप्या द्या असं म्हण, मग ती माकडं झाडावर उड्या मारतील. नंतर तू एखादा दगड घे, त्यांच्या दिशेनं मार, माकडं झाडावरची फळं तुझ्या दिशेनं मारतील. असं रंगवत नाही. आणि शेवटी काय कर, तुझ्या डोक्यावरची टोपी काढ आणि खाली आपट. म्हणजे ती माकडं टोप्या काढतील आणि खाली आपटतील. बस गोळा कर, पेटीत घेऊन चल व्यवसायाला. नातवानं शिकून घेतलं, निघाला, जंगलात आला, जेवला, विश्रांतीसाठी झोपला, उठून बघितलं टोप्या गायब. सांगितलं आजोबांनी, गडबडून जाऊ नको.
वर बघितलं, माकडांच्या डोक्यावर टोप्या. जसं जसं आजोबांनी सांगितलं ना तसं तसं त्यांनी नेमकं करायला सुरुवात केली. मग हातवारे केले, माकडं हातवाऱ्या करायची, उड्या मारल्या, माकडं उड्या मारायला लागली, दगड घेतला, माकडांच्या दिशेने मारला, माकडं फळं मारायला लागली. असं प्रकरण रंगवत रंगवत नेलं आणि शेवटी आजोबांनी सांगितल्यासारखी डोक्यावरची टोपी काढली आणि खाली आपटली. वाट बघत बसला. आता माकडंही टोप्या टाकतील, आजोबांनी असंच सांगितलेलं. पण माकडं काय टोप्या टाकेनात, त्याला काय कळेल. सगळं परत पुनरावृत्ती केली, परत उड्या, हातवारे बितवारे परत व्हायच्या, शेवटी डोक्यावरची टेप आपटली. माकडं काय टोप्या टाकेनात. 15-20 वेळा ते सगळं केलं, माकडं ऐके टोप्याच टाकेनात. त्याला काय कळेना, वैतागला. शेवटी तिथंच खाली मटकन बसला डोक्याला हात लावून. तो जसा डोक्याला हात लावून बसला तसंच झाडावरून एक माकड आलं, त्याच्या पुढं तसंच डोक्याला हात लावून बसलं आणि त्याच्याकडे बघत म्हणालं, तुला काय वाटलं? नाही, तुला काय वाटलं? तुला एकट्यालाच आजोबा आहेत? अरे तुला तुझ्या आजोबांनी सांगितलं तसं आम्हालाही आमच्या आजोबांनी सांगितलंय ना. त्यामुळे आपल्या पालकांना बऱ्याच वेळा असं वाटतं की आपल्या पाल्याच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपल्याकडे नाही. काळ पुढे गेलाय, बराच पुढे गेलाय. तुमच्या प्रश्नाची उत्तर आता तुमच्या पल्ल्याच्या प्रश्नाला चालत नाही. त्यांची उत्तरं बदललेली आहेत. काळ पुढे सरकलेला आहे. आता त्यांना नवीन भागाची नवीन उत्तरं तुम्हाला सांगावी लागतील. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. काळ बदलला. पूर्वी आम्ही वडिलांना विचारायचो, एवढं गणित सोडवून द्या, वडील लगेच सोडवून द्यायचे. आता आमच्या मुलाचं गणिताचं पुस्तक घेऊन बसलो तर कळतच नाही. बदललं सगळं. त्या नव्या बदलाचा स्वीकार करत त्या बदलाला सामोरं जात आमची पोरं त्या बदलातून घडवण्याची प्रक्रिया आम्हाला जर गतिमान करता आली तर निश्चितपणे आम्ही त्याला घडवू शकतो. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आणि सगळ्यात महत्वाचा विषय तो, पहिल्यांदा हे जग समजून घ्या, परिस्थिती समजून घ्या, काळ समजून घ्या, वेळ समजून घ्या, जग कुठल्या दिशेनं चाललंय त्याचा मार्ग समजून घ्या आणि मग ठरवा आमची सगळ्यात मोठी अडचण काय सांगू. आम्ही आताच्या पिढीतले जे सगळे आहेत ना ते सगळे कष्टातनं वर आलेत, संघर्ष करत वर आलेत. त्यामुळे त्यांची अशी अपेक्षा की आमच्या ह्या अपेक्षा होत्या, पण दुर्दैवानं परिस्थितीनं आम्हाला हे करता आलं नाही. आमच्या पोराकडून आमच्या अपेक्षा ज्या आम्ही पुऱ्या करू शकलो नाही. मला लहानपणी वाटायचं माझ्याकडे सायकल असावी, पण मला नाही मिळाली. पण माझ्या मुलाला मात्र मी त्यासाठी पटकन सायकल घेऊन देणार. आमच्या अपेक्षा सगळ्या या पद्धतीच्या, आम्ही सगळं पुरवतो, सगळं करतो. का? आमच्या वाट्याला आलं नाही, माझ्या मुलाला ते मिळालं पाहिजे. जरूर गरजेचं आहे. पण एक गोष्ट तुम्ही विसरताय, या संघर्षातनं तुम्हाला जो अनुभव आला तो अनुभव तुमच्याकडे राहिला. तो अनुभव तुमच्या मुलाच्या वाट्याला आला नाही, कारण त्याच्या वाट्याला संघर्ष आला नाही. त्यामुळे त्याला लढावं कसं नेमकं हेच कळत नाही. ही सगळ्यात मोठी शोकांतिकाच आहे. आम्ही मागं कुठं पडलोय, पुस्तकी ज्ञान अफाट आहे त्याच्याकडे. 90, 92, 98 मार्क पुष्कळ आहे त्याच्या. पण अडचण कुठं झाली? आमचं चुकलंय, आम्ही त्याला लढूच देत नाही. का? आम्ही लढलोय ना, बस झालं, त्याच्या वाट्याला लढाई नको. अरे पण तू घडत नाही ना. मग आम्ही आमची स्वप्न त्याच्यात पाहतो, तो पुरी करेल असं पाहतो, पण त्याला त्याचे अनुभव घेऊ कुठं देतो. मुलगा आईला विचारतो, आई सायकल शिकू का? नको, पडशील. पोहायला जाऊ का? नको, बुडशील. मग खेळायला जाऊ का? नको, धडपडशील. मग करू काय? टीव्ही बघ. बरं झालं ते मासाहेबांच्या काळात टीव्ही चॅनेल नव्हते, नाहीतर अजब प्रेम की गजब कहाणी ऐकून महाराजांचं काय झालं असतं. तुम्ही देता काय त्याला, त्याच्यातून तो घडत जातो. तुम्ही काय पुढ्यात वाढवून ठेवता, त्याच्यातून तो शिकत जातो. शिक्षण महत्वाची गोष्ट आहे, पण कुठलीच महत्वाची गोष्ट शिकता येत नाही. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. अनुभवासारखा दुसरा गुरु नाही, हे सगळ्यात महत्वाचं. दुर्दैवानं आम्ही आमच्या पिढीला अनुभवच घेऊ देत नाही. ही आमची सगळ्यात मोठी अडचण. म्हणजे तो अंधारात निघाला, नको जाऊ, बागुलबुवा आहे, त्याला 2 मुलं झाली तर तो परत अंधारात जात नाही. बागुलबुवा डोक्यातनं जातच नाही त्याच्या. घेऊ द्या ना अनुभव
अनुभव, त्याला अडचण काय आहे? तो मुलगा चुलीजवळ गेला, झटका बसेल, ते जातच. किती सांगा तुम्ही त्याला, चटका बसत त्यावेळी परत ते फिरकत नाही. अनुभव घेऊ द्या. वारंवार सांगत असतो. आमची अडचण काय झाली सांगू, मुलाने अभ्यास केला पाहिजे, मग टीव्ही बंदच. आम्ही पण बघत नाही, तू पण बघू नको, अभ्यास महत्वाचा. तुम्हाला काय वाटतं, टीव्ही बंद केल्यावर तो अभ्यास करेल? सारखा मोबाईल मध्ये असतो, त्याचा मोबाईल काढून घ्या. घेतला, तुम्हाला काय वाटतं तो ग बसेल? आपण पालक आहोत, आपल्याला माहिती असेल, एखादं खेळणं जर मुलाला आवडलं तर ते मिळवण्यासाठी ते सगळी धडपड करतं, हट्टाला पेटतं, रडतं, आकांत मांडतं. शेवटी आपण त्याला ते खेळणं घेऊन देतो. पण ते खेळण्यात त्याचा इंटरेस्ट किती काळ राहतो? पहिले 2 दिवस. परत ते कुठं पडतं त्यालाही कळत नाही ना आपल्याला मिळतो. का? गंमत संपली त्यातली. अनुभव घेतला, गंमत संपली. कुठलीही गोष्ट करायला मुलांना रोखू नका, त्याला अनुभव घेऊ द्या, त्याच्यातली गंमत संपू द्या, तो आपोआप बाजूला होईल. सांगायची गरज येणार नाही तुम्हाला. पण एखाद्या गोष्टीपासून जितकं रोखाल तितका तो त्याकडे आकृष्ट होत जाईल, सतत आकर्षित होत राहील, ते त्याचं ध्येय बनत राहील आणि महत्वाचं ध्येय मग बाजूला पडेल. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. कुठल्याही गोष्टीत अडवणूक नको. अडवलं की तो तिकडे पळणारच. दुर्दैवानं आम्ही त्या चुका करतो. यातलं होतं काय, मग दरी रुंदवायला सुरुवात होते. मला जे हवं ते मला करूच दिलं जात नाही, ही भावना बळावते. आणि मग तो तुमच्याशी नीटसं बोलत नाही, भावना व्यक्त करत नाही, कारण माझं तुम्हाला काही पटतच नाही. हा मानसिक निर्घावलेपणा मग त्याच्यात येत राहतो. आणि मी बऱ्याच वेळा बघतो, हल्ली घरात मुलाचं आणि वडिलांचं नातं म्हणजे चंद्र सूर्यासारखंच झालं. आभाळात चंद्र असतो त्यावेळी सूर्य गायब, आणि आभाळात सूर्य असतो त्यावेळी चंद्र दिसतच नाही. वडील घरी आहेत म्हटल्यावर पोरग बाहेरच, आणि पोरग घरी असतो त्यावेळी वडील बाहेर. संबंधच नाही. जो काही संवाद होतो तो व्हाया आई मार्गे होतो. वडील सांगतात चिरंजीवांना तेवढं सांगा, चिरंजीव सांगतो बाबांना सांग. हे चंद्र सूर्य येतच नाही. कसा संवाद होईल? काय होतं, आम्ही आमच्या मुलांच्या माथ्यावर अपेक्षांचं ओझं ठेवतो. आमची स्वप्न मुलांकडनं पूर्ण करू नका घेऊ, त्याची त्याला स्वप्न पाहू द्या. त्याची त्यांनी स्वप्न पाहिली की ती पूर्ण करायची शक्ती सुद्धा ती स्वप्न त्याला देत जातात. तुमची तीव्रता काय आहे, तुमची अर्थता काय आहे याची जाणीव तुम्हाला असते, ती त्याला कधी येतच नाही. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती. आमची सगळ्यात मोठी अडचण तिथं होते. मी परवा रस्त्याने निघालो होतो, अचानक एका घरातलं भांडणाचा आवाज ऐकू आला. भांडणाच्या आवाजावरून लक्षात आलं नवरा बायकोचं भांडण आहे. आता सभ्यतेचा संकेत असा सांगतो की नवरा बायकोच्या भांडणामध्ये तिसऱ्यानं कान घालू नये. पण विषय चांगला होता, त्यामुळे दोन्ही कान तिकडे वळाले. बायको तावातावानं सांगत होती, हे बघा मी अजिबात ऐकणार नाही, काही झालं तरी माझ्या मुलाला डॉक्टरच करायचं. नवरा म्हटला, ग दवाखाने थाटून मोकळे माशा मारत बसले, काय राहिलं नाही आता त्या व्यवसायात. त्यापेक्षा त्याला इंजिनियर करू, सरकारी बिरकारी नोकरी कुठेतरी मिळेल, इंजिनियरच करायचं. बायको म्हणली नाही डॉक्टर, नवरा म्हणे नाही इंजिनियरच. भांडण एवढं वाढलं, शेजारी पाजारी गोळा झाले. मग एक गट बायकोच्या बाजूचा, नाही बरोबर आहे तुमचं, डॉक्टरच करा. एक गट नवऱ्याचं, नाही नाही बरोबर आहे काका, इंजिनियरच, बरोबर आहे तुमचं. गर्दी एवढी वाढली की घरात मावेना, घरातली गर्दी रस्त्यावर आली. परत 2 गट, मग चर्चा चालू, डॉक्टर करा, इंजिनियर करा. सगळा रस्ता ब्लॉक झाला, वाहतूक मंदावली, माणसं गाड्यात उतरून काय झालं बघायला आली, गर्दी झाली. शेवटी कुणीतरी पोलिसांना फोन केला, पोलीस आले आणि मूळ भांडणाचा शोध घेत उमाजवळ पोहोचले. त्यावेळी या नवरा बायकोला भेटली. ते फौजदार म्हणले, मला सांगा अडचण काय आहे. बायको म्हणली, हे बघा मी यांचं अजिबात ऐकणार नाही, माझ्या मुलाला डॉक्टरच करायचं आहे. वडील म्हणले, तिचं कशाला ऐकता, काही झालं तरी माझ्या मुलाला मी इंजिनियरच करणार. ते फौजदार म्हणले, हे बघा तुम्ही दोघंही गप्प बसा, पहिल्यांदा तुमच्या मुलाला माझ्या पुढे बोलवा, मला त्याला विचारू द्या त्याला काय व्हायचं आहे. तशी बायको लाजत म्हणाली, तो अजून जन्माला यायचा आहे. जगच इतकं वेगवान झालंय, म्हणजे आई बापांना मुलाची काळजी आहेच. ते मूल घडवण्यासाठी त्याच्या शिक्षणाची व्यवस्था तो जन्माला यायच्या अगोदर करावी लागते. आताची ही वस्तुस्थिती ही नाकारून चालणारच नाही.
पण ही सगळी काळजी करत असताना मला वाटतं म्हणून त्यांनी हे बनावं, हा आमचा हट्ट का, हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे. मला काय वाटतं त्यापेक्षा त्याला स्वतःला काय वाटतं ही गोष्ट फार महत्वाची आहे. महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत, त्याच्यावर चर्चाही झडतायत, पण शेतकऱ्यांच्या आत्महत्ये पाठोपाठ सगळ्यात मोठा नंबर लागतो तो विद्यार्थ्यांच्या आत्महत्येचा. त्याची कारणं काय आहेत आपण बघितली. बरं, आत्महत्या करणारी मुलं कोण आहेत? ती ग्रॅज्युएट झालेली आहेत का? ती 11वी-12वी शिकणारे आहेत का? ती BA BCom करणारे नाही. ही कोण आहेत? ही मेडिकलला असणारी मुलं आहेत, ही इंजिनिअरिंगला असणारी मुलं आहेत, ही IT क्षेत्रात असणारी मुलं आहेत. म्हणजे ते बुद्धिमान आहेत, अफाट बुद्धिमान आहेत. मग तरी का हे पाऊल उचलतायत ते? याचं कारण असं की कुणाची तरी स्वप्न पूर्ण करायला तिथं आली. ती त्यांची स्वप्न नाही, डॉक्टर होणं, इंजिनियर होणं, वकील होणं. आवडीचं क्षेत्र असलं की माणूस स्वतःला झोकून देतो, आणि नावडतं क्षेत्र असेल की माणूस हातचं राखून काम करतो. त्या मुलांचं नेमकं तसं झालं. ज्या अभ्यासक्रमाला तो गेलाय तो अभ्यासक्रम त्याला आवडतच नाही. आवडच नाही म्हटल्यावर तो वाचेल कसा? आणि मग ओझं वाढत जातं. वरून घरच्यांच्या अपेक्षा आहे, तुला एवढे खर्च करून तिथं पाठवलं कशाला? तो दबावात येतो, तणावात येतो, मला हे जमणारच नाही, पण घरी सांगू शकत नाही. खस्ता खाऊन आई वडिलांनी तोपर्यंत पाठवलंय. कोंडमारा होतो आणि याच्यामध्ये तो स्वतःचा आत्मघात करून घेतो. ही वस्तुस्थिती आहे. आम्ही शांतपणे विचार केला पाहिजे. काय आहे आमच्या शिक्षणाची पद्धत, त्या पद्धतीची आहे. हो, आमचं दुर्दैवानं झालंय काय, 40-45 मिळाले की आर्टला जा, 60-65 मिळाले कॉमर्स घे, 80-85 सायन्स. अरे हे मार्कांवर क्षेत्र नाही ठरलेली. एखाद्याला कलेची आवड आहे त्यांनी आर्टला जावं, ज्याला व्यवसायाची, व्यवहाराची, आर्थिक गणिताची आवड आहे त्यांनी कॉमर्सला जावं, आणि ज्याला संशोधनाची आवड आहे, शास्त्राची आवड आहे त्यांनी सायन्सला जावं. मग 40% सायन्सला गेला पाहिजे आणि 90% सुद्धा आर्टला आला पाहिजे. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. आम्ही नाहक त्याच्यामध्ये गोंधळ करू. जे आवडीचं आहे तेच चाल. आणि सगळ्यात महत्वाचा भाग सांगू, प्रत्येकाला परमेश्वराने काही ना काही अलौकिक दिलंय, काही ना काही दिलंय. त्याचा पहिला शोध घ्या. मला एक गोष्ट सांगा, या जगात तुमच्यासारखा दुसरा माणूस आहे का? नाही आहे ना. मुंबईमध्ये ठीक आहेत माझ्यासारखे? नाही. अख्ख्या सृष्टीमध्ये तुमच्यासारखा दुसरा कुणीच नाही. म्हणजे तुम्ही एकमेवा द्वितीय आहात. म्हणजे तुम्ही या जगात तुमच्यासारखे तुम्हीच आहात. अरे मग याचा अभिमान बाळगाना न्यूनगंड कसले बाळगता? म्हणजे मी कुणीतरी आहे, विशेष आहे, मी या जगात एकटाच माझ्यासारखा आहे. म्हणजे याचा अर्थ माझ्यात काहीतरी आहे. काय आहे त्याचा शोध घ्या ना. मुळात झाले काय, शिक्षणाची व्याख्या काय? एज्युकेशन हा लॅटिन शब्दापासून बनलाय. एज्युकेरे, एज्युकेअर आणि एज्युकेटम या 3 शब्दापासून एज्युकेशन बनले. म्हणजे विद्यार्थ्यांमधले सुप्त गुण शोधणं, त्या सुप्त गुणांचं संवर्धन करणं आणि त्या संवर्धित केलेल्या गुणांना योग्य व्यासपीठ मिळवून देणं, त्या 3 क्रिया जिथे एकत्र घडतात त्याला एज्युकेशन असं म्हटलं जातं. पण आमच्या एज्युकेशन मध्ये विद्यार्थ्यांमधले सुप्त गुण शोधले जातात का? त्या सुप्त गुणांचं संवर्धन होतं का? संवर्धित झालेल्या गुणांना योग्य व्यासपीठ मिळतं का? मग कसलं शिक्षण देतोय आम्ही? मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित, शास्त्र, भूगोल, इतिहास हे काय? सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती काही ना काही प्रत्येकात आहे. ते पहिलं शोधा. ज्याला कळालं तो मोठा झाला. सचिन तेंडुलकरला 4थीत असतानाच कळालं आपला गुण काय, आपल्यात काय आहे. त्यांनी स्वतःला फक्त फलंदाजीमध्ये झोकून दिलं. तो जागतिक कीर्तीचा फलंदाज झाला. इरफान पठाणला इयत्ता 9वीत असताना कळालं की मी उत्तम गोलंदाजी करू शकतो. त्यांनी स्वतःला त्यात झोकून दिलं. तो उत्तम गोलंदाज झाला. पण तेंडुलकर एवढी प्रतिभा नाही मिळवता आली का? उशिरा सुरुवात झाली. जेवढ्या लवकर सुरुवात कराल, जेवढ्या लवकर तुमच्यातला गुण तुम्हाला कळेल आणि तो तुम्ही विकसित करायला लागाल, तेवढे तुम्ही अधिक उंचीवर जाल. मुळात जे आहे काय त्याचा शोध घ्या. आमची अडचण काय आहे? गुण त्याच्यामध्ये नृत्याचा, त्याला गणिताचे प्रमेय सोडवायला बसलो. बरं, एखाद्याला गणिताची आवड, त्याला तो तेंडुलकर हो म्हणून सांगा. हा त्याच्यामध्ये असणाऱ्या अंगभूत गुणांचा अपमान नव्हे का? आमची मुलं शोधाना काय करतात, ते अधिक काळ कशात रमतात? एखादा चित्र काढण्यात रमत असेल, एखादा गाणं गाण्यात रमत असेल, काहीतरी आहे त्याचा शोध घ्या.
आमचं दुर्दैव असं आहे की आम्ही शोधच घेत नाही. ही वस्तुस्थिती आहे, गुण कळणार कसं? हे शोध घेणं फार महत्वाचं. एकदा कळालं ना काय आहे की मग पुढे जाता येत. पाश्चात्य राष्ट्रांमध्ये ही पद्धत आता विकसित झाली आहे, नैसर्गिक गुण ओळखण्याची, आणि त्याच्यानुसार त्याला त्या त्या क्षेत्रामध्ये पाठवलं जातं. आमच्याकडे अडचण ती झाली. म्हणून 10 कोटी लोकसंख्या असणारा जपान ऑलिम्पिक मध्ये 100 स्वर्ण पदक घेऊन जातो, आणि 100 कोटी लोकसंख्या असणाऱ्या भारताला ऑलिम्पिक मध्ये कसं तरी एखादं स्वर्ण पदक मिळतं. याचं कारण हे आहे, कारण जपानमध्ये त्या मुलाचा नैसर्गिक गुण ओळखला जातो, त्याला त्याच क्षेत्रामध्ये पाठवलं जातं. ती मुलं स्वर्ण पदक का मिळवतात याचं कारण ते. आमच्याकडे काहीच नाही, आम्ही ते बघतच नाही. आता कुठलं क्षेत्र असं राहिलंय ज्या क्षेत्रामध्ये तुम्हाला पैसा मिळू शकत नाही? असं कुठलं क्षेत्र आहे ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही प्रसिद्ध होऊ शकत नाही? प्रत्येक क्षेत्र आहे, कुठंही जा, काही अडचण नाही. आणि कुठलंही क्षेत्र कमी जास्त मानापानाचं असं काहीच नसतं. हा सगळ्यात मोठा विषय आहे. अब्राहम लिंकन ज्यावेळी राष्ट्राध्यक्ष झाले, एक कृष्णवर्णीय गुलामाचा पोर राष्ट्राध्यक्ष झाला, हे काही बड्या जमीनदार असणाऱ्या लोकांना सहन झालं नाही. संसदेमध्ये खासदार होता, राष्ट्राध्यक्ष झाल्यावर तो बोलायला उभा राहिला आणि अब्राहम लिंकनचा अपमान करायच्या हेतून तो बोलला. लिंकन साहेब, आज जरी आपण राष्ट्राध्यक्ष झाला असला तरी लक्षात असू द्या, माझे बूट तुमच्या वडिलांनी शिवलेले आहेत. चांभार समाजाचे होते अब्राहम लिंकन. वडील बूट जोडे शिवायचे. अपमान कसा केला की तुमचे वडील माझे बूट शिवायचे. अब्राहम लिंकन जराही ढळले नाहीत किंवा अपमानित स्वतःला होऊ दिलं नाही. ते म्हटले, बरोबर आहे तुमचं. मला अभिमान आहे की अमेरिकेच्या संसदेतले खासदार माझ्या वडिलांनी बनवलेले बूट वापरतात. इतकी त्याची गुणवत्ता उत्तम. माझ्या वडिलांनी जी गुणवत्ता कमावली तीच गुणवत्ता मला माझ्या कामात मिळवायचं, म्हणून माझा हा प्रयत्न चाललाय. माझे आदर्श, माझं प्रेरणास्थान कोण असेल तर माझे वडील. कारण त्यांनी मला सांगितलं, कुठलंही काम कर पण असं कर की ते सर्वोत्तम झालं पाहिजे. ते काम तुझ्याशिवाय दुसरा कुणी करू शकत नाही असं लोकांनी म्हटलं पाहिजे. मग काही कर, झाडू मारायचा ना झाडू मार, पण लोकांनी म्हटलं पाहिजे झाडू मारावा ना तो बानुगडे पाटलांनीच. ही सर्वोत्तमता आहे. हे नाव कमावणं, हे काम आम्हाला ते आमच्या मुलांना ते शिकवा. काही कर, हातचं राखून नाही करायचं, झोकून दे. आणि एकदा ते झोकून देणं जमलं की मग यश मिळतच. हा सगळ्यात महत्वाचा विषय. पण काय झोकून कुठे देतो माणूस? काय आहे ते कळालं तर. एक गोष्ट लक्षात ठेवा, याला बुद्धी जास्त दिली, त्याला कमी दिली नाही, त्यांचा जरा हुशारच आहे, नाही आमचा जरा ढोच आहे, काही नाही हो. सगळ्यांना सगळं सारखं दिलंय. जो ज्या गोष्टीचा वापर अधिक करतो ती त्याची गोष्ट अधिक धारदार आणि कसदार बनत जाते. ज्या गोष्टीचा वापरच होत नाही ती हळूहळू गंजून जाते. आमच्यामध्ये क्षमता आहेत, आमच्यामध्ये कौशल्य आहेत, आमच्यामध्ये सामर्थ्य आहे, पण आहे ते आम्हाला एकतर माहिती नाही, आणि माहिती झालं तर त्याचा योग्य आम्ही वापर करत नाही. वापर न झाल्यामुळे त्या विकसित होत नाही, आणि विकसित न झाल्यामुळे तुम्हाला त्याचं सर्वोत्तम मिळत नाही. ही वस्तुस्थिती आहे. काय आहे ते ओळखा, वापर करा. आणि सगळ्यात महत्वाचा भाग सांगतो, गंजून जाऊ नका. झिजून मेला तर चालेल. वापर करून झिजून मेला तरी चालेल, पण वापर न करता गंजून जाऊ नका. आमची पोरं अक्षरशः गंजून चाललीत. विल्यम जेम्स असं म्हणतो की मनुष्याला दिलेल्या क्षमतेपैकी मनुष्य त्याच्या क्षमतेचा फक्त 20 ते 25% वापर करतो. म्हणजे तो 75% त्याची क्षमता वापरतच नाही. अल्बर्ट आइन्स्टाईन असं म्हणतात की मी माझ्या बुद्धिमत्तेचा फक्त 10% वापर केलाय. म्हणजे एवढे प्रचंड शोध अल्बर्ट आइन्स्टाईनने लावले, तरी तो म्हणतोय मी फक्त 10% बुद्धीचा वापर केला. म्हणजे त्यांनी 100% बुद्धीचा वापर केला असता तर किती शोध लागले असते. आता अल्बर्ट आइन्स्टाईन जर 10% वापरतोय, आपण किती वापरत असतो? कोण म्हटलं आपल्यात क्षमता नाही?
आम्ही स्वतःबद्दल काही न्यूनगंड करून ठेवलेत मनामध्ये. एखाद्याला विचारलं, काय रे 100 मीटर किती वेळात पळशील? तो आधी 100 मीटर म्हणजे किती ते सांगा. मग त्याला ते सांगितल्यावर तो म्हणतो 10 मिनिटं लागतील. अरे ऑलिम्पिकचं रेकॉर्ड 9 सेकंदाचा आहे, 10 मिनिटं काय लागतील? आपल्याला जमतच नाही. अरे प्रयत्न मला माहिती आहे ना माझं, तुम्ही काय सांगताय? मला 10 मिनिटं लागणारच. अरे प्रयत्न ऑलिम्पिक 9 सेकंदात धावपटू, तू म्हण ना 12 सेकंद लागतात, 15 सेकंद लागतात का 10 मिनिटं? मला माझं कॉन्फिडन्स आहे ना, मला 10 मिनिटं लागणार. पण तेवढ्याच पाठीमागचा कुत्रा पिसाळलाय, पळतोय, हे इतक्या भयान पळत सुटतं 7 मिनिटात 100 मीटर, 7 सेकंदात. ऑलिम्पिकचं रेकॉर्ड मोडलंय 7 सेकंदात 100 मीटर. त्याला विचारलं का रे? मग चांगला असतो म्हणजे अशी वेळ आली, अशी परिस्थिती आली की तुमची क्षमता बाहेर येते. याचा अर्थ तुमच्यात क्षमता नव्हती का? होती, तुम्ही वापर करत नव्हता. ही अडचण. आपण वारंवार आमच्या मुलांना सुद्धा अभ्यास कर, अभ्यास नका सांग, त्याला ते अभ्यास का करायचा ते सांगा. आम्ही अभ्यास का